कोरल किश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी आता डिसेंबर 21 रोजी पार पडणार आहे आणि मतदारांनी दिलेला कौल सुरक्षित राखण्यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली आहे। तहसील कार्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये मतदानानंतरच्या ईव्हीएम मशीन कडेकोट पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत। घटनास्थळी 24 तास सीसीटीव्ही नजरेखाली संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जात आहे। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुरेशा सुरक्षेबरोबरच सतत पाहणी सुरू आहे। मतमोजणीपर्यंत मशीन पूर्ण सुरक्षित आहेत। अधिकारी नियमित तपासणी करून सील आणि सीसीटीव्ही व्यवस्थित सुरू आहेत याची खात्री देत आहेत। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णेश्वरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 2 डिसेंबर रोजी आपलं मतदान पार पडलं। त्यानंतर मतमोजणी थोडी पुढे गेल्यामुळं आपल्याला 21 तारखेला मतमोजणी करावी लागणार आहे। त्यामुळे आपण स्ट्रॉंग रूम जी ईव्हीएम मशीनची असते ते तहसील कार्यालयामध्ये 3ऱ्या मजल्यावर केलेले असून त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त असून सीसीटीव्ही यंत्रणाही आहे। माझी या माध्यमातून सर्व उमेदवार किंवा राजकीय पक्षांना विनंती आहे की कृपया आपण आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी वेळेवर पाठवून याबाबत पाहणी जरी केली तरी याबाबत आपल्याला सहकार्यच होईल। त्या ठिकाणी सर्व सीसीटीव्ही सुरू असल्याची खात्री आम्ही करतोय। तसेच ARO व निवडणुकीच्या संबंधित विविध लोक रेग्युलरली त्या ठिकाणी जाऊन त्या स्ट्रॉंग रूमचं सील व्यवस्थित आहे का, त्या स्ट्रॉंग रूमचे कॅमेरे व्यवस्थित सुरू आहे का, तिथे उमेदवारचे प्रतिनिधी येत आहेत का, याबाबत आम्ही खात्री करतोय। धन्यवाद।